मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की पालघर जिल्ह्यातील यूट्यूब कलाकारांमधून जे सॉन्ग मध्ये काम करतायत त्याच्यातून सर्वात बेस्ट आणि फेमस जोडी कोणती आहे? मला वाटतं सर्वांचं हेच उत्तर असेल, दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा। पालघर जिल्ह्यामध्ये यूट्यूब कलाकार भरपूर आले आणि गेले, पण या जोडीला अजूनपर्यंत कुणीच फेल नाही केले। एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा यांचं स्वागत करायचं आहे। दर्शना झिरवाची ॲक्टिंग, अदा आणि महेश उंबरसाडाचा डान्स सर्वांनाच आवडतो, पण या दोघांची जीवन कहाणी म्हणजे बायोग्राफी खूप कमी जणांना माहीत असेल। तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत। दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडाची जोडी कशी बनली आणि त्यांची यूट्यूब मधील जर्नी कशी होती आणि त्यांचं दोघांचं पहिलं सॉन्ग कोणतं होतं, ह्यांची जोडी फेमस कशी झाली आणि का झाली, हे सर्व आपण डिटेलपणे जाणून घेणार आहोत। आणि या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल, या दोघांमधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल आणि ही शिकवण घेऊन या दोघांपासून तुम्ही खूप काही शिकू शकता। या व्हिडिओमधून तुम्ही खूप काही शिकू शकता आणि ही शिकवण घेऊन तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढे जात राहा। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आताच सबस्क्राइब करा। तिच्या वडिलांचं नाव सुरेश शिडवा झिरवा, आईचं नाव सुरेखा सुरेश झिरवा। पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यामध्ये धरमपूर झिरवापाडा येथे 31 ऑगस्ट 2002 रोजी जन्म झाला, तो म्हणजे दर्शना झिरवा हिचा। तिला शालेय जीवनापासून ॲक्टिंगची खूप आवड होती। सूर्यानगर हायस्कूल वाघाडी इथून तिने 10वी कंप्लीट केली आणि पुढचे शिक्षण तिने आदिवासी प्रगती मंडळ संचालित ज्युनियर कॉलेज तलासरी इथून तिने 12वी पूर्ण केली। त्याच्यानंतरचे शिक्षण तिने गोदावरी सिनियर कॉलेज तलासरी इथून तिने पूर्ण केले। दर्शना झिरवाला ॲक्टिंगची खूप आवड होती आणि त्यावेळेस सरस्वती सातवी ही खूप फेमस होती आणि सरस्वती सातवी आणि दर्शना झिरवा ह्या दोघी पण खूप क्लोज फ्रेंड होत्या। त्याच्यामुळे दर्शना झिरवाला पहिल्यांदा पहिल्या सॉन्गमध्ये काम करायला मिळालं आणि त्या सॉन्गचं नाव होतं तुझ्यात गुंतलो मी। हे सॉन्ग काही जास्त हिट झाले नाही, पण तिने जीवनामध्ये यूट्यूब जीवनामध्ये तिने हार नाही मानली। पण त्याच्यानंतर तिच्या यूट्यूब जीवनामध्ये सर्वात मोठी संधी मिळाली, ती म्हणजे नितेश बुंदे सोबत गोवारी या शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची। ही संधी तिच्या यूट्यूब जीवनातील आतापर्यंत सर्वात मोठी संधी होती आणि या संधीचे तिने सोनं केलं आणि ह्याच्यानंतर दर्शना झिरवा ही हळूहळू खूप फेमस होऊ लागली होती। नाव महेश देऊ उंबरसाडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, गाव कैनाड। 1 मे 1998 रोजी जन्म झाला, तो म्हणजे महेश उंबरसाडा यांचा। महेश उंबरसाडाला शालेय जीवनापासून म्हणजे लहानपासून त्याला डान्स करण्याची खूप आवड होती आणि त्यासोबत त्याला फॅशनची सुद्धा खूप आवड होती। JM2 स्कूल वानगाव इथून त्याने 10वी पूर्ण केली आणि त्याच्यानंतरचं शिक्षण बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू पारनाका इथून त्याने 12वी पूर्ण केली। महेश उंबरसाडाला डान्स करण्याची खूप आवड होती आणि ती कला त्याच्यात एकदम परफेक्ट सुद्धा होती आणि त्याच्यानंतर त्याला पहिल्यांदाच एका सॉन्गमध्ये काम करण्यासाठी मिळालं आणि त्या सॉन्गचं नाव होतं मी आदिवासी बॉय आणि या सॉन्गमध्ये त्याने पहिल्यांदाच ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं आणि हे सॉन्ग त्याच्या यूट्यूब जीवनामधील पहिलंच सॉन्ग होतं आणि हे सॉन्ग एक हिट सॉन्ग म्हणून ठरलं। त्याच्यानंतर त्याने एक स्वतःचा यूट्यूब चॅनल ओपन केला आणि त्याच्यावरती तो काम करू लागला। लोकांना महेश उंबरसाडाचा डान्स खूप आवडू लागला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी बरीच सॉन्ग केली आणि त्याच्यामधून बरीच सॉन्ग हिट सुद्धा झाली। पण त्याच्यानंतर हे एक असं गाणं होतं, त्या गाण्यामध्ये दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा या दोघांना एकत्र येऊन काम करण्याची संधी मिळाली आणि हे गाणं होतं पुरा तू असंच करस वायदा करस ना विसरून जास, पुरा तू असंच करस वायदा करस ना विसरून जास। ॲक्टर होते दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा। या गाण्याचे सिंगर होते रमेश काचरे आणि काजल रावते। दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा या जोडीचं, या दोघांचं हे पहिलेच गाणं होतं आणि हे पहिलेच गाणं त्यांचं हिट झालं। लोकांना ही जोडी खूप आवडू लागली होती। याच्यानंतर या दोघांना गाणी सुद्धा भरपूर ऑफर होऊ लागली आणि या दोघांनी गाणी सुद्धा भरपूर केली। आतापर्यंत या जोडीनं तल्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं
हे सॉन्ग आतापर्यंत त्याने सर्वात हिट सॉन्ग म्हणून दिलं आणि या सॉन्गने सगळीकडे धुमाकूळ मचवलेला होता। कोणत्याही प्रोग्राम मध्ये सांगा, साखरपुड्यामध्ये सांगा, लग्नामध्ये सांगा, गाडीमध्ये सांगा, मोबाईल मध्ये सांगा, स्पीकर मध्ये सांगा, सगळीकडे या गाण्याचाच हाहाकार होता। फक्त पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर पालघर जिल्ह्याबाहेर सुद्धा या गाण्याने धुमाकूळ मचवलेला होता आणि या गाण्याने दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडाला खूप फेमस करून टाकलं होतं। प्रत्येकाच्या होठावरती ह्यांचंच नाव होतं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये या दोघांचीच जागा होती आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हेच गाणं वाजत होतं आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर या दोघांचाच चेहरा होता। प्रत्येक जण गाणी बघायची तर या दोघांचीच गाणी बघायची आणि त्याच्यानंतर मिलाया येन, पोरा फोन नाही केलास, पालघरची राणी यासारख्या अनेक 50 पेक्षा जास्त सॉन्ग मध्ये त्यांनी काम केलं आणि या सॉन्ग मधून त्यांनी जास्तीत जास्त हिट आणि सुपरहिट सॉन्ग म्हणून दिली। कारण या जोडीला लोकांनी भरपूर प्रेम दिलं आणि या लोकांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे या जोडीला एक सुपरहिट जोडी बनवून टाकली। त्या टायमाला मेल सिंगर म्हटलं की रोशन रावते आणि फिमेल सिंगर म्हटलं की काजल रावते आणि संजना रावते आणि सॉन्ग मध्ये ऍक्टर म्हटलं की महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा यांचंच नाव येत होतं आणि प्रत्येक गाण्यामध्ये यांची जोडी दिसायची। कारण याच्या अगोदर बऱ्याच हिट सॉन्ग मध्ये, सुपरहिट सॉन्ग मध्ये या जोडीने काम केलं होतं, या सर्व सिंगरनं त्या गाण्यामध्ये काम केलं होतं आणि याच्यामुळे लोकांना वाटू लागलं होतं की सॉन्ग म्हटल्यानंतर त्या गाण्यामध्ये ऍक्टर हवे तर दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा आणि त्याच्यामध्ये गायक हवे तर रोशन रावते आणि काजल रावते किंवा संजना रावते। कारण बरीच सॉन्ग अशी होती ती हिट झाली होती। कुणामुळे हिट झाली होती? या जोडीमुळे आणि त्या सिंगरमुळे आणि त्यांचा आवाज या जोडीला एकदम सूट करत होता। त्याच्यामुळे प्रत्येक प्रोड्युसरला जो गाणं बनवतो त्यांना असं वाटू लागलं होतं की मी जर गाणं बनवेन, मी जर गाणं रेकॉर्डिंग करेन तर मी सिंगर घेईन तर रोशन रावते किंवा काजल रावते आणि संजना रावते हिला आणि यांच्या आवाजामध्ये जर ते गाणं रेकॉर्डिंग केलं तर या गाण्यामध्ये काम करण्यासाठी किंवा या गाण्याच्या व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी फक्त एकच जोडी त्यांच्या नजरेसमोर येत होती आणि ती जोडी होती महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा यांची। त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच गाण्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि जास्तीत जास्त काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यामुळे त्याच्यासोबतच रोशन रावते, काजल रावते आणि संजना रावते यांना सुद्धा काम करण्याची संधी मिळाली। कारण यांचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट होतं। यांची जोडी म्हटली की हे सिंगर घ्यायची, हे सिंगर घेतले की ही जोडी घ्यायची आणि कोणत्याही कलाकाराला जर एवढ्या सॉन्गमध्ये जर काम करायला संधी मिळाली तर कोणताही कलाकार हिट झाल्याशिवाय राहणार नाही। तर हे एक खूप महत्त्वाचं कारण होतं ही जोडी हिट होण्यामागचं आणि त्या सिंगरचं हिट होण्यामागचं। आणि आतापर्यंत ही जोडी यूट्यूबमध्ये आणि आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा या जोडीने गाण्यामधून धुमाकूळ मचवलेले आहे। बघा मित्रांनो, यांच्याकडून आपल्याला काय शिकायला भेटतंय की दर्शना झिरवाचं पहिलंच सॉन्ग फ्लॉप झालं तरी सुद्धा तिने हार नाही मानली। दर्शना झिरवा हिला नितेश बुंदे सोबत काम करायला संधी मिळाली आणि या संधीचे तिनं सोनं केलं। म्हणून मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर संधी मिळत असेल तर ती संधी तुम्ही गमावू नका। त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करा। दर्शना झिरवा हिला पहिल्यापासून डान्स करता येत नव्हता। तुम्ही जर तिची पहिली सॉन्ग बघितली ना तर त्याच्यामध्ये तिला डान्स करता येत नव्हता, पण त्याच्यानंतर तिने डान्समध्ये काम केलं, त्या कलेमध्ये तिने काम केले, तिने भरपूर प्रॅक्टिस केली, डान्स शिकून घेतला आणि त्याच्यानंतर ती चांगल्या प्रकारे डान्स करू लागली। म्हणजे हिच्याकडून आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळाली की आपल्यामध्ये जर कोणती गोष्ट परफेक्ट नसेल आणि त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर ती गोष्ट अगोदर तुम्ही शिकून घ्या, त्या गोष्टीची भरपूर प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीमध्ये काम करा। तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळण्यासाठी कुणीच थांबवू शकत नाही। महेश उंबरसाडा याला पहिल्याच सॉन्ग मध्ये ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायला मिळालं, पण त्याने स्वतःला कधी कमी समजलं नाही की मला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम मिळालं, मी हिरोपेक्षा कमी आहे। कारण हिरो समोर नाचतोय आणि मी त्याच्या मागे नाचतोय, मी त्याच्यापेक्षा कमी आहे असं त्याने कधीच समजलं नाही। गरीब कुटुंब असून सुद्धा त्यांनी त्यांच्या कलेमुळे आणि त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे, त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी एवढं मोठं नाव कमावलं आणि त्याच्यासोबत त्यांनी भरपूर पैसा सुद्धा कमावला। म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये कधीच हार मानू नका। तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये काम करायचं आहे ना त्या गोष्टीमध्ये तुम्ही तनाने आणि मनाने घुसा आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करा आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला सक्सेस होण्यापासून
कुणीच थांबवू शकत नाही. ओके, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या दोघांपासून आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा. थँक्यू. खतम.